देशभरात 77व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह दिल्लीतील कर्तव्य पथावर होणाऱ्या भव्य संचलनातून देशाच्या लष्करी सामर्थ्य, सांस्कृतिक विविधता आणि राष्ट्रीय एकतेचं होणार दर्शन। माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कार। महाराष्ट्रात लोकशाही संविधानाची हत्या करून भाजपचं सरकार बसवल्याबद्दल कोश्यारींचा सन्मान। संजय राऊतांचा हल्लाबोल। अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर, तर गायिका अलका याग्निक यांना पद्मभूषण पुरस्कार। क्रिकेटपटू रोहित शर्माला पद्मश्री पुरस्कार। महिला क्रिकेटपटू हरमनप्रीत कौरचाही पद्मश्री पुरस्कारानं सन्मान। दोन 2026च्या पद्म पुरस्कारांची घोषणा। लोकनाट्य कलाकार रघुवीर खेडकर, कृषी क्षेत्रातील योगदानासाठी श्रीरंग लाड आणि वारली संगीतकार भिकल्या लाडक्या धिंडा यांना पद्म पुरस्कार। प्रजासत्ताक दिनानिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांची सजावट। तब्बल 2 टन फुलांचा वापर करून मंदिर सजलं। महाडमधील राड्या प्रकरणी अटकेत असलेल्या विकास गोगावलेसह 8 शिवसैनिकांना जामीन मंजूर। राष्ट्रवादीच्या 5 जणांना न्यायालयीन कोठडी। कराडमध्ये पुणे डीआरआय विभागाची कारवाई। डीआरआयनं सील केलेल्या शेडमध्ये अंमली पदार्थांची निर्मिती होत असल्याचा आरोप। साताऱ्यात 6,500 कोटींचे ड्रग्ज सापडल्याचा सुषमा अंधारेंचा आरोप। देशात घातपाताचा मोठा कट उधळला। राजस्थानच्या नागौरमधून 10,000 किलो स्फोटक जप्त। आरोपी सुलेमान खाननं शेतात लपवून ठेवलं होतं 187 किलो अमोनियम नायट्रेट। आणि भारतानं न्यूझीलंड विरुद्धची 5 सामन्यांची T20 मालिका जिंकली। तिसऱ्या T20 सामन्यात केला 8 विकेटनं पराभव। या बुलेटिनमध्ये आता आपण पाहणार आहोत सकाळच्या 100 बातम्या। गडचिरोली जिल्ह्यात माओवाद्यांच्या विरोधात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 31 अधिकारी आणि जवानांना पोलीस शौर्य पदक जाहीर झाले। गेल्या 5 वर्षात गडचिरोली जिल्ह्याला 3 शौर्य चक्र आणि 217 पोलीस शौर्य पदक प्राप्त झाली आहेत। भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। सलग सुट्ट्यांमुळे दर्शन रांगेत भाविकांची मोठी गर्दी झाली असून व्हीआयपी दर्शन बंद करण्यात आलंय। पुण्याच्या दगडूशेठ गणपती मंदिरात तिरंगी रोषणाई करण्यात आली आहे। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसरात देशभक्तीनं रंगात न्हाऊन निघालंय। पुण्यातील शनिवार वाड्यात बीजी अँड सेंटर खडकी यांच्या वतीनं भव्य मिलिटरी बँड प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाची सुरुवात वंदे मातरम या गीतानं करण्यात येणार आहे। प्रजासत्ताक दिनानिमित्त पुण्यात स्वदेशी शस्त्रास्त्रांचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे। भारतीय सैन्यात असणाऱ्या सर्व प्रकारच्या शस्त्रांबद्दल या प्रदर्शनात पुणेकरांना माहिती मिळणार आहे। प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर मनमाड रेल्वे स्टेशनवर आरपीएफ आणि रेल्वे पोलीस अलर्ट मोडवर आहे। डॉग स्क्वॉड आणि मेटल डिटेक्टरच्या माध्यमातून रेल्वे गाड्या आणि प्रवाशांची तपासणी केली जात आहे। प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून देशातील 2026च्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे। लोकनाट्य क्षेत्रात तमाशा कलाकार रघुवीर खेडकर आणि कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल श्रीरंग लाड यांना यंदाच्या वर्षीचा पद्म पुरस्कार जाहीर झालेला आहे।
अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झालाय, तर माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि गायिका अलका याज्ञिक यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालाय। महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर संजय राऊतांनी टीका केली आहे। महाराष्ट्रात लोकशाही, संविधानाची हत्या करून भाजपचं सरकार बसवल्याबद्दल कोश्यारींचा सन्मान केल्याचं म्हणत संजय राऊतांनी भाजपवर हल्लाबोल केलाय। पालघरच्या जव्हारमधील वाळवंटा या अतिदुर्गम भागात राहणाऱ्या भिकल्या धिंडा यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केलं जाणार आहे। आदिवासी समाजातील तारपा हे पारंपरिक वाद्य त्यांनी सातासमुद्रापार पोहोचवलं। मागील 80 वर्षापेक्षा जास्त वर्षांहून भिकल्या धिंडा हे तारपा वाद्य वाजवत आहेत। क्रिकेटपटू रोहित शर्मा आणि हरमनप्रीत कौर यांना पद्म पुरस्कार जाहीर झालाय। रोहित आणि हरमनप्रीत कौरचा पद्मश्री पुरस्कारानं सन्मान केला जाणार आहे। एक सविस्तर बातमी आपण पाहतोय। केंद्र सरकारनं पद्मश्री पुरस्कारांची घोषणा केली आहे। विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा या पुरस्कारानं सन्मान करण्यात येतो। महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालाय। भगतसिंह कोश्यारी हे 2019 ते 2023 या काळात महाराष्ट्राचे राज्यपाल होते। और विशेष करके मेरे जैसे आदमी जो एक सामान्य कार्यकर्ता है, जिसकी कोई बड़ी उपलब्धि नहीं है, और ऐसे सामान्य कार्यकर्ता को, सामाजिक कार्यकर्ता को यदि उन्होंने पद्म भूषण दिया है तो मैं ये मान के चलूंगा कि आज हमारा प्रधानमंत्री एक सामान्य व्यक्ति की, एक सामान्य कार्यकर्ता की चिंता करता है। और मेरा विश्वास है कि इसके कारण से हमारे जो भी समाज में निस्वार्थ भाव से सेवा कर रहे हैं उनको बल मिलेगा। देशभरात आज भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जातोय। 1950 साली आजच्याच दिवशी भारताचं संविधान लागू झालं आणि भारत एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही प्रजासत्ताक देश म्हणून जगाच्या नकाशावर उभा राहिला। दिल्लीतील कर्तव्यपथावर आज भव्य प्रजासत्ताक दिन परेडचं आयोजनही करण्यात आलं। यावेळी राष्ट्रपतींच्या द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते ध्वजारोहण केलं जाणार असून त्यानंतर तिन्ही सैन्य दलांची ताकद, शिस्त आणि शौर्याचं दर्शन घडणार आहे। विविध राज्यांचे आकर्षण, चित्ररथ, सांस्कृतिक कार्यक्रम आणि शालेय विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिके या परेडसाठी खास आकर्षण ठरणार आहेत। देशाच्या एकतेचा, अखंडतेचा आणि संविधानांचा मूल्यांचा पुन्हा एकदा संकल्प घेण्याचा हा दिवस आहे। प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून देशातील 2026च्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे। देशातील सर्वोच्च मानले जाणारे पद्म पुरस्कारांची घोषणा झाली असून महाराष्ट्रातील अनेकांना पद्म पुरस्कारानं गौरवण्यात आले। यामध्ये लोकनाट्य क्षेत्रात तमाशा कलाकार रघुवीर खेडकर आणि कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल श्रीरंग लाड यांना यंदाच्या वर्षीचे पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत। यांसह पालघरमध्ये वारली संगीतकार भिकल्या लाडक्या धिंड्या यांनाही पद्म पुरस्कारानं गौरवण्यात आले। क्रिकेटपटू रोहित शर्मा, हरमनप्रीत कौर यांना पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे। तर दुसरीकडे अभिनेता धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आलाय। गायिका अलका याज्ञिक यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आलाय। वाद्यांनी आम्हाला फार काही जगभरात आम्हाला पोहोचवला, म्हणजे हे आमची देवता समजून आमच्या समाजाची आदिवासी कशावरनं, तर आदिवासीची ही शान आहे। म्हणजे आम्ही हे निर्मिती नुसती माडाचा पात, बांबू आणि दुधीवरच आम्ही ते वाद्य तयार केलेलं आहे। म्हणजे आजकाल देव नाही आहे, देव आज हे वाद्य माझा देव झाला आहे। म्हणून आज मला आज जीवन जगवण्याचा माझे सार्थक हे वाद्याने केला। मनाला आनंद होतोय। आपण केलेल्या कामाची पावती आज आपल्याला मिळते, जनतेचे आशीर्वाद मिळत आहेत असं वाटतंय। आणि माझ्या आई वडिलांनी केलेले कष्ट, त्यांनी मला दिलेलं बाळकडू आणि मी रसिकांची केलेली सेवा याचं फळ हा पुरस्कार मला मिळणार आहे। हे
त्याचं फळ आहे असं वाटतंय आणि मनाला खूप मोठा आनंद झालेला आहे.